नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची माहिती आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व लाभार्थ्यांची आता पडताळणी केली जाणार आहे आणि ही जी पडताळणी आहे ते EKYCच्या माध्यमातून केली जाणार आहे। म्हणजेच आता सर्व लाभार्थ्यांना आपले EKYC जे आहे ते करावे लागणार आहे आणि हे EKYC कसे करावे याविषयी शासनाकडून एक GR सुद्धा काढण्यात आला आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, व्हिडिओवर संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला भेटत राहील। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी EKYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबतचे हे GR आहे। तर या ठिकाणी राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे। सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे म्हणजेच DBTद्वारे आर्थिक लाभाची रक्कम जमा करण्यात येत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात आधार अधिनियम 2016च्या कलम 7 मधील तरतुदींच्या अनुषंगाने दिनांक 1/8/2024 अन्वये शासन अधिसूचना अधिसूचित केली आहे। सदर अधिसूचनेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असलेली व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्याचा पुरावा सादर करेल किंवा आधार अधिप्रमाणन करेल असे नमूद केलेले आहे। पुढे माननीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांचे EKYC करावयाचे आहे। महिला व बाल विकास विभागाची सब AUA किंवा सब KUA म्हणून UIDAI ने नियुक्त केली आहे। त्यामुळे महिला व बाल विकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी प्रमाणीकरण करण्यासाठी EKYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात येत आहे। त्या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेब पोर्टलवर EKYCची सुविधा उपलब्ध करून देऊन सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी EKYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। म्हणजेच या EKYCच्या माध्यमातून तुमची आता पात्रता तपासली जाणार आहे। पुढे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी EKYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्यात येत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या ladkibhin.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर सदरची EKYCची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने या वेब पोर्टलवर लाभार्थ्यांना प्रत्यक्षात EKYC बाबत करावयाची कार्यवाहीची माहितीच्या फ्लोचार्ट म्हणजेच EKYC कसे करावे याचे जे फ्लोचार्ट आहे ते परिशिष्ट अ मध्ये देण्यात आला आहे, जे की पुढे आपण पाहणारच आहोत। त्यानुसार सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांकापासून 2 महिन्यांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे। म्हणजेच मित्रांनो, पुढील 2 महिन्यांच्या आत तुम्हाला तुमचे EKYC पूर्ण करणे हे बंधनकारक आहे। सदर कालावधीत ज्या लाभार्थ्यांनी आधार ऑथेंटिकेशन केले नाही ते पुढील कार्यवाहीस पात्र राहतील याची कृपया नोंद घ्यावी। तर लक्षात ठेवा, हे जे EKYC आहे ते तुम्हाला 2 महिन्याच्या आत करायचे आहे आणि तुम्ही जर हे EKYC केले नाहीत तर तुमच्यावर कार्यवाही सुद्धा होऊ शकतो। तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्यांच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी EKYC करणे बंधनकारक आहे। म्हणजेच आता तुम्हाला दरवर्षी हे EKYC करावी लागणार आहे। आता हे EKYC कसे करावे याचे फ्लोचार्ट जे आहे ते खाली दिलेले आहे। तर EKYC कसे करावे याबाबतचे हे फ्लोचार्ट आहे। तर या फ्लोचार्टमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्वात अगोदर तुम्हाला ladkibhin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जायचे आहे। त्यानंतर मुख्य पृष्ठावरील म्हणजेच मेन मेनूवरील EKYC बॅनरवर तुम्हाला क्लिक करायचे आहे। नंतर तुमच्यासमोर EKYC फॉर्म उघडेल। त्यामध्ये लाभार्थ्यांचे म्हणजेच तुमचे आधार क्रमांक तुम्हाला टाकून घ्यायचे आहे व त्यानंतर तुम्हाला पडताळणी संकेतांक कोड म्हणजेच तुम्हाला एक कॅप्चा दिसेल, ते कॅप्चा टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर आधार प्रमाणीकरण करण्यासाठी संमती दर्शवून सेंड OTP या बटनावर क्लिक करायचे आहे।
क्लिक केल्यानंतर तुमचे ई-के-वाय-सी या आधीच पूर्ण झाले आहे की नाही ते तपासले जाईल। जर तुमचे ई-के-वाय-सी आधीच पूर्ण झाले असेल तर तुम्हाला ई-के-वाय-सी आधीच पूर्ण झाले आहे असा संदेश प्राप्त होईल। जर तुमचे ई-के-वाय-सी आधीच पूर्ण झाले नसेल तर सर्वात अगोदर तुमचे आधार नंबर लाभार्थ्यांच्या मंजुरी यादीत आहे की नाही ते तपासला जाईल। जर तुमचे आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजुरी यादीत नसेल तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असा तुम्हाला संदेश येईल। जर तुमचे आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजुरी यादीत असेल तर तुमच्या आधार कार्डशी जे कोणतेही नंबर लिंक असेल त्यावर एक OTP पाठवला जाईल, तर ते OTP तुम्हाला टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर ई-के-वाय-सी पृष्ठावर तुम्हाला तुमचे पतीचे किंवा वडील यांचे आधार नंबर टाकायचे आहे। आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला कॅप्चा टाकायचे आहे। कॅप्चा टाकल्यानंतर आधार प्रमाणीकरण करण्यासाठी संमती दर्शवून सेंड OTP वर क्लिक करायचे आहे। नंतर पती किंवा वडील ज्यांचे तुम्ही आधार नंबर टाकले असाल त्यांच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या नंबरवर एक OTP पाठवला जाईल। ते OTP तुम्हाला टाकून घ्यायचे आहे। नंतर सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे। सबमिट केल्यानंतर तुम्हाला जात प्रवर्ग निवडायचे ऑप्शन दिसेल, तर जे काही तुमचे जात प्रवर्ग असेल SC ST OBC ते तुम्हाला निवडून घ्यायचे आहे। त्यानंतर तुम्हाला डिक्लेरेशन पाहायला मिळेल, तर ते वाचून होय किंवा नाही करायचे आहे। नंतर चेकबॉक्सवर क्लिक करून सबमिट बटनावर तुम्हाला क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर सक्सेस म्हणजेच तुमची ई-के-वाय-सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा तुम्हाला एक मेसेज पाहायला मिळेल। तर अशा प्रकारे तुम्हाला हे ई-के-वाय-सी करून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारची ही माहिती होती। सध्या या वेबसाईटवर ई-के-वाय-सी करताना काही अडचणी निर्माण होत आहेत। त्या अडचणी दूर झाल्यावर ई-के-वाय-सी कसे करावे याबाबतचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल। तर त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती कळेल।